चला नमस्कार लाडकी बहिणी, अत्यंत महत्वाची अपडेट आलेली संपूर्ण माहिती महिला व बालकल्याण अधिकाऱ्यांनी माहिती दिलेली आहे की लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 4,500 जमा होणार. ही ऑथेंटिक माहिती आहे. राज्याच्या महिला व बालविकास अधिकारी त्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण माहिती दिली की आता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3,000 नाही तर 4,500 रुपये येऊ शकतात. कुठल्या जिल्ह्याचे अधिकारी आहेत महिला बालकल्याण खात्याचे सविस्तर बघूया. बघा, लाडकी बहीण योजना सोलापूर ई-केवायसीचा रिपोर्ट आहे आणि त्या रिपोर्टमध्ये 3 महिन्यांची प्रतीक्षा, ई-केवायसीची अडचण आणि पुढील दिशा असं स्पष्ट केलेलं आहे. महिला व बालकल्याण खात्याचे अधिकारी सोलापूरचे त्यांनी संपूर्ण माहिती दिली आहे. लाडक्या बहिणीच्या खात्यात एकंदरीत 4,500 रुपये जमा होणार अशी सुद्धा संपूर्ण डिटेल माहिती दिलेली आहे. बघा, तुम्ही जर पाहिलं तर 11,30,563 सुरुवातीच्या टप्प्यातील एकूण लाभार्थी महिला असं त्यांनी सांगितलेलं आहे. इथं शून्य दिलेलं आहे. फेब्रुवारी नंतर मिळालेला लाभ ई-केवायसी मुळे पेमेंट थांबलेला आहे. म्हणजे फेब्रुवारी नंतर मिळालेला लाभ आहे, पण ई-केवायसी मुळे अनेक जणांचं पेमेंट थांबलेलं आहे किंवा होल्डवर ठेवलेलं आहे. 3 महिने दिले. दरमहा 10 तारखेला मिळणाऱ्या लाभांची प्रतीक्षा त्या ठिकाणी सुरू झालेली असं त्यांचं म्हणणं आहे. सुरळीत सुरुवात ते 3 महिन्यांची प्रतीक्षा. नेमकं काय घडलंय असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि हे संपूर्ण माहिती सकाळ न्यूजची आहे, ऑथेंटिक आहे. महिला व बालकल्याणचे खात्याचे जे काय अधिकारी आहेत सोलापूरचे त्यांनी माहिती दिलेली आहे. 28 जून 2024 शासन निर्णय. योजनेची सुरुवात पहिले 5 ते 6 महिने दरमहा 10 तारखेच्या आत सुरळीतपणे पैशाचं वितरण झालं. जानेवारी फेब्रुवारी 2025 ची पडताळणी, पात्रतेची तपासणी सुरू. खऱ्या लाभार्थ्यांनाच लाभ मिळावा यासाठी ई-केवायसी सक्तीची करण्यात आली असं सांगितलंय. आणि मग सध्याची स्थिती काय, पेमेंट का बरं थांबलेला आहे? 3 महिन्यापासून पडताळणी प्रक्रियेमुळे पैसे जमा होणं तात्पुरतं बंद झालेलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. ज्या महिला असतील ज्यांना पैसे आले नसतील तर लक्षात ठेवा, जे काही तुमचे मार्च हप्ता असेल, एप्रिल हप्ता असेल आणि आता मे महिना सुरू आहे, तर हे 3 महिन्यापासून पडताळणी प्रक्रियेचे जे काही पैसे जमा होणं तात्पुरतं थांबलेलं आहे. लवकरच सुरू होतील. आता ई-केवायसी पडताळणीचे निकष आणि कोणाला त्या ठिकाणी वगळण्यात आलेले आहे, म्हणजे कोणत्या महिला आहे ज्यांना अपात्र करण्यात आलेले पैसे येणार नाहीत किंवा वगळून टाकलेलं आहे किंवा तात्पुरत्या स्वरूपामध्ये काय केलेलं आहे, त्यांचं पेमेंट होल्डवर ठेवलेलं आहे. बघा, तुम्ही जर पाहिलं असेल 11.30 लाख म्हणजे 11,30,000 अर्जामधून अपात्र खाते शोधण्यासाठी शासनाने पुढील निकष त्या ठिकाणी लावलेले आहे. मग पुढील निकष कोणकोणते लावलेले आहे? बघा, इथं फुली तुम्हाला दिसते, लाल रंगाची फुली दिलेली आहे. म्हणजे सरकारी नोकरदार महिला होत्या, त्या महिलांना त्या ठिकाणी फुली दिलेली आहे. योजनेतून बंद केलेलं वगळून टाकलेलं आहे किंवा त्यांची वसुली सुद्धा केली जाऊ शकते किंवा केलेली असू शकते. त्यानंतर एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त ज्या महिला होत्या सोलापूर मधल्या त्या महिलांच्या खात्यात सुद्धा पैसे आता येणार नाहीये. कारण ई-केवायसी झाली. एकाच रेशन कार्डवर 2 पेक्षा जास्त महिला आहेत. पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड आहे किंवा केशरी रंगाचं रेशन कार्ड आहे. 2 महिला आहेत, त्यांना सुद्धा इथं अपात्र करण्यात आलेलं आहे. तुम्ही सुद्धा अपात्र झालाय का किंवा तुम्हाला सुद्धा पैसे आलेले नाही का, त्याची सुद्धा एक कमेंट करून द्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. मित्रांनो, ताईंनो, लक्षात ठेवा, हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. नुसत्या सोलापूर एका जिल्ह्याची आपण माहिती देतो, महाराष्ट्र सगळ्या महिला आहेत. नेमकं तुमचं अपात्रतेचं कारण काय आहे? मार्च महिना, एप्रिल महिना आणि मे महिना असे 4,500 रुपये एकत्रित येणारे हे सुद्धा त्यांनी सांगितले. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा. तुमच्या सर्व व्हॉट्सअपचे जे काही ग्रुप आहे त्या ग्रुपला शेअर करा आणि चॅनल नवीन आहे तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. बघा, त्यानंतर 3 नंबर दिले त्यांनी, महिलांच्या नावे अर्ज केलेले पुरुष. काही पुरुष असे आहेत ज्यांनी महिलांच्या नावाने अर्ज केलेले आहेत, ते तर बातच झालेले आहे. पण इथं सगळ्यात जास्त महिला ज्या अपात्र ठरलेल्या आहेत त्याचं हे सुद्धा सगळ्यात महत्वाचं मेजर एक कारण ठरलेलं आहे. ते म्हणजे की एकाच कुटुंबातील 2 पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतलेला आहे. मग त्यातल्या ज्या महिलांनी उशीर अर्ज केला असेल शक्यतो त्या महिलांना अपात्र केलेला आहे, बाकीच्यांचा लाभ सुरू आहे. मग पुन्हा इथं जर पाहिलं असेल, बघा, 4 चाकी वाहन असलेल्या ज्या महिलांकडे 4 चाकी वाहन आहे किंवा त्यांच्या सदस्याच्या नावावर आहे त्या महिलांचे सुद्धा पैसे येणं बंद झालेले आहे. त्यानंतर उत्पन्न मर्यादा 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न ज्या महिलांचं आहे त्याचे सुद्धा लाभ आता बंद केलेले. त्यानंतर इतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या ज्या कुठल्या महिला असतील, ज्यांना इतर सरकारी, केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, इतर कुठल्या योजना असेल त्या योजनेचे सुद्धा पैसे जर त्यांच्या खात्यात येत असेल तर त्या महिलांना सुद्धा आता बाद करण्यात आलेलं आहे. सुमारे 1 लाख
म्हणजे सोलापूरमधील मुख्य अडचण मुदत हुकलेल्या ज्या महिला आहेत, म्हणजे ज्या महिलांनी केवायसी नाही केलेल्या अशा मुदत हुकलेल्या सुद्धा महिला आहेत, ज्यांची संख्या 1,00,000 एवढी आहे. मुदत 30 एप्रिल केवायसी दुरुस्तीची तुमची अंतिम मुदत होती. तर ह्या मुदतीच्या आधी केवायसी न केलेल्या सुमारे 1,00,000 महिला भगिनी आहेत, ज्यांचे सुद्धा हप्ते आता बंद आहेत तात्पुरत्या स्वरूपात. जर केवायसीला मुदतवाढ मिळाली तर तुमच्या खात्यात पैशाचं वितरण होईल. अडचण, या 1,00,000 महिला पात्र असूनही त्यांची केवायसी वेळेत पूर्ण न झाल्यामुळे त्यांचा लाभ बंद होण्याची चिंता निर्माण झालेली असं सांगितलेलं आहे. मग ज्यावेळेस केवायसीला मुदतवाढ होईल, केवायसी दुरुस्त करतील आणि त्याच्यानंतर मग त्यांना हप्ते मिळतील. मग मागचे हप्ते मिळतील का सांगणं कठीण आहे. पुढचे हप्ते आतापर्यंत मिळत आलेले आहेत. आता लाभार्थी सद्यस्थिती आहे. ठीक आहे, तुम्ही जर पाहिले असेल तुम्ही कोणत्या गटामध्ये त्या ठिकाणी आहात. नंबर 1 सद्यस्थिती, केवायसी पूर्ण आहे आणि सर्व निकष तुम्हाला मान्य आहेत आणि तुम्हाला जानेवारीचा सुद्धा हप्ता आलेला आहे, फेब्रुवारी सुद्धा हप्ता आलाय, मग तुम्हाला मार्चचा हप्ता येईल, एप्रिलचा हप्ता येईल आणि मे महिन्याचा. एकंदरीत यांना 4,500 रुपये यांच्या खात्यामध्ये वितरित होतील. किती रुपये? 4,500 रुपये. मग निर्णय सुरक्षित आहे, 3 महिन्याचे पैसे लवकरच तुमच्या खात्यात जमा होतात. ही सगळी माहिती ऑथेंटिक कोण देत आहे तुम्हाला? तर महिला व बालकल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. तर जर पाहिल्याचं स्थिती पात्र आहे, पण 30 एप्रिल बघा, 30 एप्रिलची केवायसी मुदत चुकलेली आहे. सोलापुरातील साधारणतः 1 महिलांची केवायसीची मुदत चुकलेली आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात ह्या 1,00,000 महिलांचे पैसे येणार नाहीत. असं महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये खूप साऱ्या महिला असू शकतात. तर केवायसीला मुदत मिळाल्याच्या नंतर या महिलांनी केवायसी केल्याच्या नंतर पैसे त्यांना येऊ शकतात. निर्णय प्रत्यक्षात शासनाच्या मुदतवाढीच्या निर्णयावर अवलंबून आहे. मुदतवाढ मिळाल्याच्या नंतर ज्या ह्या महिला केवायसी करतील आणि मग त्यांच्या खात्यात या पैशाचं काय होणार आहे? वितरण केलं जाणार आहे. आता जर पाहिलं असेल स्थिती आहे, उत्पन्नाचे किंवा इतर अपात्रतेचे निकष सुद्धा लागू केले, त्यामुळे सुद्धा निर्णय लाभ कायमचा बंद झालाय. उत्पन्न जास्त आहे किंवा इतर जे काही निकष दिले त्या निकषामध्ये त्या महिला बसत आहेत, तर त्या महिलांचे कायमस्वरूपीच लाडकी बहीण योजनेतून त्या बाध्य झाल्यात, अपात्र केल्यात, त्यांना पैसे मिळत नाहीत किंवा मिळणार सुद्धा नाहीत. आता जर पाहिलं असेल तर 15 किंवा 16 मे तुम्हाला तारीख दिली. प्रशासकीय पातळीवर प्रयत्न, मुदतवाढीची शक्यता सुद्धा सांगितलेली आहे. बघा, ज्या लाभार्थी महिलांची केवायसी राहिलेली आहे त्यांनी मुदत मिळावी असं अर्ज केलेला आहे. त्यानुसार आम्ही शासनाला पत्रव्यवहार करून मागणी कळवली असं कोण म्हणतंय? तर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोलापूर अविनाश मगर. हे न्यूज सकाळच्या माध्यमातून आहे, त्याला डिजिटल स्वरूपात आपण बनवलेलं आहे. 15 आणि 16 मे काय दिलंय? 15 आणि 16 मे महिला व बालकल्याण आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक. यात मुदतवाढीबाबत सकारात्मक निर्णयाची सुद्धा अपेक्षा झालेली आहे. 15 आणि 16 मे शक्यता तुम्हाला 3 महिन्याची दिली त्यांनी. मार्च हप्ता, एप्रिल हप्ता आणि मे हप्ता असे एकूण तुमच्या खात्यात पैशाचं वितरण एक 4,500 रुपये होऊ शकतं. तारीख कितीपर्यंत होऊ शकतं त्याची बैठक असणार आहे आणि येत्या 14 ते 15 तारखेपर्यंत, 14 ते 16 दिले त्यांनी, 15 ते 16, तर या तारखेपर्यंत तुमचा GR असेल किंवा त्या संदर्भात महत्वाची महिला व बालकल्याण मंत्र्याकडून अपडेट असेल. हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, अजिबात विसरू नका. बघा, पात्र महिलांसाठी आर्थिक दिलासा आणि एक रकमेचं वाटप होणार आहे. मार्च महिना दिलाय 1,500 रुपये, त्याला अधिक केलंय एप्रिल महिना 1,500 रुपये अधिक केलंय आणि मे महिना 1,500, असे टोटल एक रकमी 4,500 रुपये तुमच्या खात्यात वितरित केले जाणार आहेत. 3 महिने गुणिले 1,500, एक रकमी 4,500 रुपये. बघा, केवायसी नुसार पात्र ठरलेल्या ज्या महिला असतील त्याच महिलांना फेब्रुवारी नंतरचे किंवा फेब्रुवारी पासूनचे थांबलेले पैसे बुडणार नाही. म्हणजे बघा, केवायसी नुसार पात्र ठरलेल्या महिला असतील ज्यांना फेब्रुवारीचे पैसे नव्हते मिळाले, तर फेब्रुवारी पासून जे थांबलेले पैसे बुडणार नाहीत. त्यांना 3 महिन्याचे मिळून एकदम 4,500 सुद्धा वितरित केले जाते. म्हणजे ज्या महिला होत्या, ज्या महिलांनी केवायसी प्रक्रिया केलेली आहे परंतु त्यांना अगोदरचे हप्ते आले नव्हते, नोव्हेंबर नाही आला, डिसेंबर नाही आला, जानेवारी नाही आला आणि मग जानेवारीच्या नंतर त्यांनी केवायसी प्रक्रिया केलेली आहे. केवायसी नंतर अप्रूव्हल सुद्धा झाली आणि मग त्या महिलांना सुद्धा, या महिलांच्या सोबतच 3 महिन्याचे एकत्रित 4,500 रुपये त्यांच्या खात्यात वितरित होतील. हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. तर एक रकमी ही महिला व बालविकास अधिकारी जे आहेत त्यांनी माहिती दिली. एक रकमी 4,500 रुपये तुमच्या खात्यात. ऑथेंटिक संपूर्ण माहिती आहे.
हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा. त्यासोबत व्हॉट्सअपचे ग्रुप असतात अनेक महिलांचे, गावातील महिला असतात, ओळखीच्या असतात, पाहुण्याच्या, सगळ्या महिलांना हा व्हिडिओ शेअर करा. नवीन असताना चॅनलला तर सबस्क्राईब करा. ओके, थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करून द्या. आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, टेलिग्रामचा ग्रुप आहे, तो सुद्धा सगळ्यांनी जॉईन करून